मित्रांनो, आज आपण एका अशा ग्रहाबद्दल बोलणार आहोत ज्याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आपल्या सर्वांनाच असते. तो ग्रह म्हणजे आपला शेजारी लाल ग्रह, म्हणजेच आपला मंगळ, मार्स. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की हा मंगळ ग्रह नेमका कसा तयार झाला, त्याला हा लाल रंग कुठून मिळाला आणि तिथे खरंच माणसाला राहण्यासारखं वातावरण आहे का? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण या लाल ग्रहाची एक रंजक सफर करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण पाहूया की या ग्रहाचा जन्म कसा झाला. ही गोष्ट आहे साधारण 4.6 अब्ज म्हणजे 4.6 बिलियन वर्षांपूर्वीची. जेव्हा आपली सूर्यमाला तयार होत होती तेव्हा अवकाशात फक्त धूळ आणि वायूंचा एक प्रचंड मोठा ढग होता. काळानुसार गुरुत्वाकर्षणामुळे हे सगळे धूलिकण आणि खडक एकमेकांवर आदळून एकत्र येऊ लागले. यातूनच ग्रहांची निर्मिती झाली आणि याच प्रक्रियेतून जन्म झाला आपल्या मंगळ ग्रहाचा. सुरुवातीला हा ग्रह खूप गरम होता, पण जसजसा तो थंड झाला तसतसे लोखंडासारखे जड धातू त्याच्या मध्यभागी म्हणजे गाभ्यात गेले आणि हलके खडक पृष्ठभागावर राहिले. तुम्हाला माहिती आहे का, मंगळाला लाल ग्रह का म्हणतात? कारण त्याच्या पृष्ठभागावर लोहाचे प्रमाण खूप जास्त आहे आणि याच लोखंडाला गंज लागल्यामुळे या ग्रहाला त्याचा तो प्रसिद्ध लाल रंग मिळाला आहे. आता तुमच्या मनात विचार आला असेल की भविष्यात आपण मंगळावर जाऊन राहू शकतो का? तिथलं वातावरण कसं आहे? तर मित्रांनो, मंगळावरचं वातावरण आपल्या पृथ्वीच्या तुलनेत खूपच वेगळं आणि खतरनाक आहे. तिथलं वातावरण अतिशय विरळ म्हणजेच पातळ आहे. पृथ्वीच्या तुलनेत तिथे फक्त 1%च हवेचा दाब आहे. त्यामुळे स्पेससूट शिवाय तिथे माणूस एका मिनिटासाठीही जिवंत राहू शकत नाही. आणि श्वास घेण्याचं म्हणाल तर तिथल्या हवेत 95%पेक्षा जास्त फक्त कार्बन डायऑक्साईड भरलेला आहे. आपल्याला जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन तिथे अगदी नगण्य म्हणजे 0.15%पेक्षाही कमी आहे. आता तापमानाबद्दल बोलूया. मंगळावर खूप थंडी असते. तिथलं सरासरी तापमान उणे 60 अंश सेल्सिअस असतं. आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे तिथली धुळीची वादळे, डस्ट स्टॉर्म्स. मंगळावर अतिशय भयंकर धुळीची वादळे येतात, जी कधीकधी संपूर्ण ग्रहाला वेढून घेतात आणि कित्येक महिने तशीच राहतात. पण मित्रांनो, तुम्हाला एक रहस्य सांगू? शास्त्रज्ञांच्या मते अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळ असा कोरडा नव्हता. तिथेही पृथ्वीसारखं दाट वातावरण होतं आणि तिथे नद्यांच्या रूपात पाणी वाहत होतं. पण काळानुसार तिथलं चुंबकीय क्षेत्र नष्ट झालं आणि सूर्याच्या प्रखर वाऱ्यांनी तिथलं सगळं वातावरण उडवून लावलं आणि तो असा कोरडा ग्रह बनला. तर मित्रांनो, ही होती आपल्या लाल ग्रहाची म्हणजेच मंगळाची रंजक कहाणी. तुम्हाला काय वाटतं? भविष्यात आपण मानव मंगळावर यशस्वीरित्या वस्ती करू शकू का? तुमचं मत मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि रंजक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, पाहत रहा आणि शिकत रहा. धन्यवाद.